देवीदास वायसे आणि तात्यासाहेब वायसे या दोन्ही चिरंजीवांच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं। याच्याकरता परिसरातील सर्वच पै पाहुणे मंडळी, त्याचबरोबर आमचे भजनी मंडळी, गायनाचार्य, संगीत विशारद हरिभक्तीपरायण हरी महाराज कदम, त्याचबरोबर आमचे संजय महाराज काळंगरे हे या ठिकाणी उपस्थित, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण तानाजी महाराज पांडोळे आहेत। मृदंगाच्या साथीकरता मृदंग विशारद हरिभक्तीपरायण शुभम महाराज वायकुळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सर्वांना प्रक्षेपण करण्याकरता आज आपल्यासमोर लाईव्ह यूट्यूब चॅनल आहे, राजमुद्रा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलला आपण सर्वजण दिसणार आहोत, परंतु त्याकरता सर्वांनी थोडंसं पुढे येऊन बसलं पाहिजे। मागं बसलं तर काय होणार नाही, दिसणार नाही। विठाल पुढं चालले असाल तर तुम्हाला कसं मागं वळायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे। फक्त या जगाच्या पाठीवर एकच वारकरी संप्रदाय असा आहे, तो मागं बसलेल्यांना पुढं घेतो। आणि इथं येऊन जर तुम्ही पुढं येत नसाल तर मग बाकी ठिकाणी पुढे यायची अपेक्षाच ठेवू नका। विठ्ठल 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 सगळेजण पुढे आले असं आपण गृहीत धरू आणि आपल्या चिंतनाला सुरुवात करू। या ठिकाणी कशाच्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहोत हे सर्वांना ज्ञातच आहे। या वायशे कुटुंबामध्ये वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत। उपस्थित असताना आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित राहिलो आहोत। जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा आम्हाला मरावंच लागणार नाही अशी संसिद्धी, अशी क्रांती, जी भगवत भक्ताच्या जीवनात क्रांती झाली, ती क्रांती तुकाराम महाराज आपल्याला सांगतात। विठ्ठल या ठिकाणी आपण कशाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत हे सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं। या न्यायानं वैकुंठवासी महादेव बाळू वायसे दादांचं गेल्या वर्षी अचानक जाणं झालं आणि त्यांच्या या जाण्याच्या नंतर हे प्रथम पुण्यस्मरण आहे। तसं पाहिलं तर वर्षामध्ये महाराज 26 प्रकारचे श्राद्ध होतात, वर्षामध्ये 26 श्राद्ध होतात, पण आपल्याला फक्त एकच श्राद्ध माहिती आहे, ते म्हणजे वर्ष श्राद्ध। कारण इतर 26 श्राद्ध वर्षामध्ये मानलेले आहेत, ती 26 श्राद्ध कोणते आहेत याचं चिंतन आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण पुढे पाहूच। परंतु आजचं जे आहे ते वर्ष श्राद्ध आहे। वर्ष श्राद्ध करणं किती महत्वाचं आहे, केलं तर काय होतं आणि नाही केलं तर काय होतं। तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत महात्मे आपल्याला सांगतात, आपण जर श्राद्ध केलं तर काय होतं, आपण जर श्राद्ध नाही केलं तर काय होतं। या दोन्ही पदाचं आपल्याला चिंतन करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। वर्ष श्राद्ध जर नाही केलं तर काय होतं। महाराज म्हणतात, आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला। आहा कटा पितर करतात। आहा कटा करणं म्हणजे काय करणं आहे, आहा कटा करतात म्हणजे आपल्या मुलांच्या नावाने गेलेले पितर बोट मोडतात आणि दात खातात। दात खाणाने बोट मोडणं चांगलं आहे का वाईट आहे महिला मंडळ? मला वाटतं आपल्या वाडीतल्या एकही बिचारी दातही खात नाही आणि बोटही मोडत नाही, तशा सगळ्या चांगल्या माता मावल्या आहेत। परंतु दात खाणं आणि बोट मोडणं हे कसं आहे, वाईट आहे। मग पितराने आपल्या नावाने जर दात खाऊ नये आणि बोट मोडू नये असं जर वाटत असेल तर मात्र आपण वर्ष श्राद्ध हा विधी केला पाहिजे। नाही केला तर आहा कटा त्यांचे करीती पितर, आहा कटा करतील, बोट मोडतील, दात खातील। का मोडतील तर माझ्या कुळामध्ये मी त्याला जन्म दिला, मी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि त्यांनी साधं माझं वर्ष श्राद्ध सुद्धा घातलं नाही, म्हणून काय करतील तर पितर रागे दात खाये कर करा, रागाने दात खातील। आणि एकदा का पितरांचा शाप लागला, एक वेळेस देवाचा आशीर्वाद नाही लागला तरी चालेल, एक वेळेस संतांचा आशीर्वाद नाही लागला तरी चालेल, परंतु आपल्या पितरांचा आशीर्वाद लागणं ही मात्र महत्वाची गोष्ट आहे। आणि पितरांचा जर नाही आशीर्वाद लागला तर मात्र माणूस जीवनामध्ये यशस्वी होत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल
आशीर्वाद जर नाही लागला, शाप लागला, तर मग आपल्या घरामध्ये लुळी पंगळीमुळे जन्माला येण्याचं कारण ते आहे, आपले पितर संतुष्ट नाहीत म्हणून. दुसरी गोष्ट, मतिमंद मुलगा जन्माला येणं. घरामध्ये किती असलं तरी म्हणजे काय महाराज म्हणतात ना, लोक म्हणतात अहो महाराज किती येत आहे पण पुरतच नाही. त्याला कारण असं आहे, तुम्ही पितरांचा विधी केलेला नाही म्हणून. आणि जरी केला असेल तरी तो विधी काही का होईना चुकलेला आहे. मग चुकलेल्या विधीची जागा भरून काढणारं कुठलं जर शास्त्र असेल, बघा विधी किती महत्वाचा आहे. वर्षश्राद्धाचा विधी, वर्षश्राद्धाचं कीर्तन, वर्षश्राद्धाची पूजा ही सोपी गोष्ट नाही, फार अवघड आहे. वर्षश्राद्धाचा विधी करत असताना ब्राह्मण काकाकडून जर एखादा अनुस्वार जरी चुकला, मंत्र जरी चुकला, तरी त्याचा परिणाम त्या घराला भोगायचा येतो. मंत्र चढे थोडा, मंत्र चढे थोडा, मंत्र चढे थोडा, चढे थोडा, तरी धडाते होय वेडा, तरी धडाते होय वेडा, तरी धडाचे होय वेडा, तरी धडाचे होय वेडा. हे मंत्र चढे थोडा, तरी धडाचे होय वेडा, तरी धडाचे होय वेडा, तरी धडाचे होय वेडा. मंत्र चढे थोडा, धडाचे होय वेडा, तरी धडाचे होय वेडा, धडाचे होय वेडा. ब्राह्मण काकाने विधी करत असताना थोडा जर मंत्र चुकला, मंत्र चढे थोडा, तरी धडची होय वेडा, तरी सुद्धा वर्षश्राद्धाचा विधी पूर्ण होत नाही, त्याचा सुद्धा त्या घराला शाप लागत असतो. मग या मंत्राच्या द्वारा जर आपल्याला आणखी शुद्धता मिळवायची असेल, तर या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, तर या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नामस्मरण आहे, हरिनाम कीर्तन आहे. म्हणून वर्षश्राद्धाचा विधी झाल्यानंतर कीर्तन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. कीर्तन काय करतं, तर या झालेल्या सगळ्या चुका भरून काढण्याची ताकद कीर्तनामध्ये आहे. मग या ठिकाणी नाही केलं तर हे होतं, केलं तर काय होतं. नामामने पितर नामामने कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. मित्र आशीर्वाद देते, नामामने मित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. नामामने मित्र आशीर्वाद देते, नामामने मित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, सर्व काळ. नामामने पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. नामदेव महाराज म्हणतात, हा जर विधी केला, वर्षश्राद्ध जर केलं, तर पितर आशीर्वाद देतात आणि मग आपल्या जीवनात कायम स्वरूपीचं कल्याण करून देतात. नामामने पितर आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सर्व काळ. म्हणून वर्षश्राद्धाचा विधी केला पाहिजे. चला, वर्षश्राद्धाचा विधी किती महत्वाचा आहे आपण याचं चिंतन पाहिलं. आता आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन पाहायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मरावे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जीवनामध्ये मरणच संपवून टाकलं, मरण नावाची गोष्ट शिल्लक नाही. का शिल्लक नाही? महाराज म्हणतात, आम्ही साधना केली आणि साधनेचा परिणाम काय झाला, तर आम्हाला मरण नावाची गोष्टच संपून गेली. या जगात मरण हे चांगलं आहे का वाईट आहे हो? मरण हे चांगलं आहे का वाईट आहे?
जन्म या शब्दामध्येच मरणाचा अर्थ आलेला आहे. ज या शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणं आणि म या शब्दाचा अर्थ आहे मरणं. मग आपलं जे हे चालू आहे ना ते फक्त अर्धा न आहे, एवढंच जीवन आहे. मग जन्म किती मोठा आहे, मरण किती मोठं आहे, आपलं जीवन फक्त अर्ध्या अक्षरा एवढं आहे. परंतु जन्म जेवढा महत्वाचा आहे मरण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बघा, सूर्य उगवणं महत्वाचं आहे का मावळणं महत्वाचं आहे हो? हा, दोन्ही महत्वाचं आहे. उगवलाच नाही तर मावळेल कुठून? म्हणजे सूर्य उगवणं हे महत्वाचं आहे आणि सूर्य मावळणं हे महत्वाचं आहे. माणूस मरण पावला ही गोष्ट कुटुंबाच्या दृष्टीने जरी दुःखाची असली तरी गेलेल्या माणसाच्या दृष्टीने सुखाची आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. माऊली म्हणतात, जसं जुनी झालेली कपडे आपण टाकून देतो तसं गेलेला आत्मा जुनं झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तुम्ही आम्ही रडत असताना सुद्धा माणूस काय म्हणतो, आता माझं कसं होईल, आता मी काय करू, असा कधी म्हणतो का गेलेल्या माणसाचं काय झालं असेल? हे म्हणणं थोडंसं माणसाला जड जातं. परंतु माझं कसं होईल याचा अर्थ असा आहे की माणसाला माझ्याकरता गेलेल्या माणसाचं दुःख आहे, गेलेल्या माणसाकरता गेलेल्या माणसाचं दुःख नाही. म्हणजे मरण सुद्धा महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, मरण हा सुद्धा एक सोहळा आहे आणि जन्म हा सुद्धा एक काय आहे, सोहळा आहे. म्हणजे मरण सुद्धा महत्वाचं आहे आणि जन्म सुद्धा महत्वाचा आहे. परंतु जीवन जगत असताना माणसाला मर जरी म्हटलं तरी माणसाला राग येतो. अहो, मराय टेकलेल्या माणसाला जर एखादं म्हणलं ना, बाबा आता हिथंच जरा मरा की, ती म्हणतो तू मर की, तुला काय होतंय? म्हणजे मर हा शब्द सुद्धा माणसाला काय वाटतो, वाईट वाटतो. आगा मरहा बोलन सहाती मेलियावरी रडते. म्हणजे मर म्हटलं तरी माणसाला वाईट वाटतं, परंतु मरण हे माणसाला चुकत नाही. विठ्ठला विठ्ठला जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणतात, जरी समजा मरण हे कोणाला चुकत नसलं तरी सुद्धा आम्हाला मात्र मरावं लागत नाही. का मरावं लागत नाही? महाराज या मरण टाळण्याकरता किती जरी प्रयत्न केले तरी मरण हे कधीही टळत नाही. मरण हे मरणच आहे, मरण मात्र टाळता येत नाही. बघा, मरण टाळण्याकरता सत्तावान जरी असला तरी त्याला मरण टाळता येत नाही, संपत्तीवान जरी असला तरी त्याला मरण टाळता येत नाही, आणि त्या मरणाचा तज्ञ जरी असला तरी माणसाला मरण टाळता येत नाही. विठ्ठला 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 जय जय विठ्ठला मरण कोणाला टाळता येत नाही. बघा, सत्तावानाला मरण टाळता येत नाही. सत्ता किती मोठी असू द्या. अजितदादाकडे काय कमी होतो? अहो, काहीच कमी नव्हतं. जर त्यांनी ठरवलं असतं ना, त्या यमाला जर ठरवून दिलं असतं ना, एवढे एवढे 1000 कोटी देतो पण बाबा एवढे तरी इलेक्शन होईपर्यंत थांबू दे, तर त्यांनी सहज तेवढे दिले असते. उगा कुठला तरी त्या यमाच्या नावावरती करून दिलं असतं तरी त्यांनी एखादं इलेक्शन होईपर्यंत थांबवलं असतं का नाही? बरं, त्यांच्याकडं नव्हतं का? अहो, किती त्यांच्याकडे आहे ती त्यांना माहीत नाही. परंतु जर समजा यमाने त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असता तर कदाचित दादा वाचले असते. परंतु यमाच्या खात्यामध्ये अजून भ्रष्टाचार नाही, आणि या जगामध्ये भ्रष्टाचार नसलेलं खातं फक्त एकच राहिलं आहे. त्या खात्याचं नाव आहे मरण. विठ्ठला विठ्ठला जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही म्हणता हे जरा खालच्या लेवल, आणखी वरच्या लेवलचा विचार केला तर इंदिरा गांधी, त्यांच्याकडे देशाच्या पंतप्रधान होते त्या, आणि पंतप्रधान पद असताना, सुरक्षा रक्षक असताना, सर्व सिस्टीम जो बरोबर असताना सुद्धा त्यांना काय व्हावं लागलं? मरावं लागलं. नवे सुरक्षा रक्षकानेच मारलं. म्हणजे सत्तावान जरी असला तरी मरण मात्र चुकत नाही. याच्या पुढे दुसरं उदाहरण आपण पाहिलं, संपत्तीवानाचं मरण चुकत नाही. अहो, धीरूभाई अंबानी गेले काय तू? आपल्यासारख्याला त्यांचा काय परिचय?
परंतु गेले ही तर माहिती आहे. बरं त्यांना जर हरी महाराज ठरवलंच असतं 10,000 कोटी घ्या, पण जरा अहो नाथ महाराज म्हणतात त्यांचा काय विषय घेऊन बसला. मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न घडे एक क्षण नरदेहा. नाथ महाराज म्हणतात डोंगरा एवढं सोनं जरी दिलं तरी माणसाला नरदेहातला 1 मिनिट मिळत नाही. म्हणजे कितीतरी मोठा संपत्तीवान असला तरी त्याला मरावं लागतं, किती मोठा सत्तावान असला तरी मरावं लागतं. बघा हे आता वरच्या लेवलचा आपल्यातला जर विचार झाला तरी एक ज्वलंत उदाहरण डॉक्टर नितीन मांडके नावाचे एक मोठे डॉक्टर होऊन गेले. त्यांनी हजारो लोकांना हृदयविकाराच्या झटक्यातून कमीत कमी हजारो लोकांना त्यांनी ज्यांनी वाचवलं होतं ते डॉक्टर नितीन मांडके यांचा जर विचार केला तर त्यांचा विचार करत असताना त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की स्वतः डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरलाच अटॅक आला. माता कापी गळा तेथे कोण राखी बाळा. डॉक्टरला अटॅक आला आणि अटॅक आल्याच्या नंतर त्या डॉक्टरने ड्रायव्हरांना बरोबर घेतलं, दवाखान्यामध्ये गेले आणि ते डॉक्टर नितीन मांडके स्वतः सांगत होते हे औषध घे, मला इंजेक्शन दे, हे औषध सोड, हे स्वतः सांगत होते आणि सांगतच गेले. मला सांगा ज्या डॉक्टरने हजारो पेशंटला वाचवलं त्या डॉक्टरला जिवंत राहायला काय अडचण होती हो. परंतु त्यांना सुद्धा मारावं लागतं. म्हणजे या जगामध्ये मरण हे कसं आहे, निर्विवाद आहे. विठ्ठल या जगामध्ये काही गोष्टी निश्चित आहेत तर काही गोष्टी अनिश्चित आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी निश्चित आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी अनिश्चित आहेत. बघा एखाद्याचं लग्न होईल का नाही निश्चित आहे का अनिश्चित आहे. काय या शंकेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं. लग्न होईल की नाही निश्चित का अनिश्चित. हा आता अनिश्चितच विठाला अनिश्चित जरी असलं तरी थोडी कळ काढल्यावर एखाद्या वेळेस होऊन जाईल. पण त्याच्याकरता काय करावं लागेल, कळ काढावी लागेल. म्हणजे लग्न होणं निश्चित आहे का अनिश्चित आहे तर अनिश्चित आहे, होईल का नाही सांगता येत नाही. लग्न झालंच लग्न तर मनासारखी पत्नी भेटणं निश्चित आहे का अनिश्चित आहे. हा अनिश्चितच आहे. मनासारखी पत्नी जरी भेटली तरी आयुष्यभर आपल्या बरोबर राहील का नाही हे अनिश्चित आहे. सांगताच येणार आता आयुष्यभराचं काय. म्हणजे अलीकडं हे फॅड एवढं वाढलंय तानाजी महाराज की मिळालेली पत्नी आयुष्यभर आपल्या बरोबर राहील की नाही हे सुद्धा शुभम महाराज अनिश्चित आहे. किती जरी आपण विश्वास दिला या जगामध्ये फक्त माझा विश्वास तुझ्यावरच आहे. परंतु ती म्हणत असते तुझा जरी विश्वास माझ्यावर असला तरी माझा मात्र विश्वास तुझ्यावर नाही. सोनू विठाला तुझा माझ्यावर भरवसा. म्हणजे पत्नी जरी असली तरी पत्नी शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहील की नाही अनिश्चित आहे. त्याच्या पुढे विचार केला तर त्या पत्नीला मूलबाळ होईल का नाही निश्चित आहे का अनिश्चित आहे. अनिश्चित आहे. झालंच मूलबाळ जगल का नाही अनिश्चित आहे. जगलं तर शाळा शिकल का नाही काय आहे काय तात्या निश्चित का अनिश्चित. अनिश्चित आहे. शाळा जरी शिकलं तरी त्याला नोकरी लागेल का नाही निश्चित आहे का अनिश्चित आहे. अहो अनिश्चित आहे. परंतु या जगामध्ये सगळ्या जरी गोष्टी अनिश्चित असल्या तरी ते झालेलं मूलबाळ मरल का नाही निश्चित का अनिश्चित. निश्चित आहे. निश्चित आहे. म्हणजे या जगामध्ये मरण ही गोष्ट अशी आहे, मरण ही गोष्ट मात्र काय आहे निश्चित आहे. उपजल्या पिंडा मरण सांगावे, उपजल्या पिंडा मरण सांगावे, उपजल्या पिंडा उपजल्या पिंडा
मरण सांगाते उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या पिंडा मरण सांगाते. महाराज म्हणतात जो जो जन्माला आला त्याला काय होणार आहे, मरावं लागणार आहे. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी एकदा मरणाबद्दलची स्वतःबद्दल, मरण माझे मरून गेले याचा विचार करत असताना महाराजांनी असं सांगितलं होतं, ज्या ज्यावेळी माणसाचा स्वार्थ जागा होतो, ज्या ज्यावेळी माणूस दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो, त्यावेळी माणसाने एकच कल्पना समोर आणायची, जसं त्या माणसाला दवाखान्यामध्ये नेलं, एक दिवस आपल्याला सुद्धा दवाखान्यामध्ये न्यावं लागेल. त्या माणसाला जसं दवाखान्यातून घरी आणलं, घरी आणताना सुद्धा बघा माणसं काय विचार करतात, घरी आणताना सुद्धा त्या माणसाला डेड बॉडी म्हणतात. त्या माणसाला म्हणत नाही हा व्यक्ती आहे, बॉडी आली का नाही म्हणजे माणूस किती झटक्यात माणसाला विसरून जातो. मग जसं त्याला आणलं तसं आपल्याला सुद्धा एक दिवस आणणार आहे. जसं त्याला वटेवरती बसवलं तसं आपल्याला सुद्धा एक दिवस काय होणार आहे, बसवणारच आहेत. एवढंच की त्याला पाहण्याकरता आपण सर्वजण होतो, आपल्याला पाहण्याकरता सर्वजण येतील, फक्त आपण तिथं हजर नसाल ही मात्र दुःखाची गोष्ट आहे. म्हणून माणसाने कधी मीपणाचा गर्व करू नये. विठाला म्हणजे मरण ही गोष्ट काय आहे, अटळ आहे. मरण कधी चुकत नाही. बघा सत्तावानाचं मरण चुकत नाही, संपत्तीवानाचं चुकत नाही, मरणाचा तज्ञ असणाऱ्याचं मरण चुकत नाही. नव्हे ह्याच्या पुढचं शास्त्रातलं एक उदाहरण सांगतो. स्वतः भगवान परमात्म्याचं वाहन गरुड आणि गरुडाची आई वनिता. गरुडाच्या आईचं नाव काय, वनिता. वनिता माता वयस्कर झाली, म्हातारी झाली, आणि म्हातारी झाल्यानंतर स्वतः गरुडाने त्या ठिकाणी त्या आईची राहण्याची व्यवस्था केली. राहण्याची व्यवस्था केल्यानंतर गरुड देवाच्या सेवेकरता दिवसभर जायचा आणि संध्याकाळी यायचा आणि आपल्या आईला विचारायचा, व्यवस्थित आहे ना, ठीक आहे ना, आज कोण भेटायला आलं होतं का. भेटायला येणाऱ्या माणसाचे खूप काय लोकांची काय भावना असते हेच कळत नाही. दवाखान्यामध्ये जर एखादा पेशंट असेल ना हरी महाराज, त्याला भेटायला जर गेलं तर लोक भेटायला गेल्यानंतर तो माणूस आजारी असतो, पडलेला असतो, देवाच्या जवळ चाललेला असतो. बघा देवाच्या जवळ चाललो हे आध्यात्मिक दृष्टीनं कसं ओळखायचं, तर 3 कारणं आहेत माणूस देवाच्या जवळ कसा जातो. त्याचं पहिलं कारण आहे माणसाचा आहार कमी झाला पाहिजे, समजायचं माणूस देवाच्या जवळ चालला. माणसाचं बोलणं कमी झालं, समजायचं माणूस देवाच्या जवळ चालला. आणि माणसाची झोप कमी झाली की समजायचं माणसा देवाच्या जवळ चालला. म्हणजे माणसाच्या 3 गोष्टी कमी झाल्या अध्यात्मातून सुद्धा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले बाबा पाठामध्ये सांगताना असं सांगायचे, बुवा माणूस देवाच्या जवळ चालला किंवा देवाच्या जवळ आपण गेलो कसं ओळखायचं, तर बाबा 3 कारणं सांगायची. पहिली गोष्ट आपली झोप कमी झाली पाहिजे, दुसरी गोष्ट आपलं बोलणं कमी झालं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट आपलं जेवण कमी झालं पाहिजे. आता आपली झोप कमी होते का हो, मला सांगा, झोप कमी होते का. कधी आपण देवाच्या जवळ जाणार. बोलणं तरी आपलं कमी होतंय का. आणि खाण्याचा तर विषयच नाही. घरी जरी जेवला आणि असाच जर सहज वर कुठेच जाऊ म्हटला तरी तानाजी महाराजांकडे जाऊन आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांच्याकडे जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, परंतु माणसाचा आहार कमी होत नाही. परंतु त्या दवाखान्यामध्ये भेटायला गेलेल्या पेशंटचा विषय असा आहे, तो सुद्धा देवाच्या जवळच चाललेला असतो. आणि भेटायला गेलेल्या माणसांची भाषा अशी असते, त्याला म्हणतात, बाबा मी सफरचंद घेऊन आलोय तुम्हाला खायला, परंतु त्याचं काय झालेलं असतं, त्याचा आहार कमी झालेला असतो. हरी महाराज समजाय जातात, थोड्या दिवसात हा देवाच्या जवळ चालला. त्याचं झोप कमी झालेली असते, तो फक्त आणि फॅन कसा फिरतो एवढं त्या बेडवरती झोपून पाहत असतो, समजायचं देवाच्या जवळ चालला. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली, झोप, जेवण आणि बोलणं कमीच झालेलं असतं, कारण त्याची वाचापार आता बंद झालेली असते, समजायचं देवाच्या जवळ चालला. परंतु अशा माणसाला सुद्धा भेटायला गेलेले माणसं कशी बोलतात,
अहो भेटायला जाणाऱ्या माणसाला गेलेल्याचं काही सुखदुःख नसतं. ज्या टायमात खात होता त्या टायमाला त्याला जर सफरचंद दिली असती तर तो आता ह्या अवस्थेला मिळालाच नसता. परंतु आता खात नाही म्हणून त्याला भेटायला गेल्यानंतर काय करतो, फळं घेऊन जातो. जर खात असताना गेला असता तर तो राहिला असता ना. परंतु जातो, गेल्यानंतर तो माणूस त्या माणसाला म्हणतो, बाबा तुम्ही अगदी ठणठणीत होणार, अगदी व्यवस्थित राहणार, काही अडचण नाही. तीच माणसं दरवाज्यामध्ये मुलाकडे आले की म्हणतात, मग कळवा आम्हाला. म्हणजे आत असताना जे माणसं सांगतात ना तुम्ही ठणठणीत होणार, तीच माणसं दरवाज्यातून बाहेर आल्या मुलाला म्हणतात, कळवा मग आम्हाला. आता कळवा ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगला माहित आहे. आणि तीच माणसं घरी आल्यावर घरची विचार, का हो तुम्ही त्या पाहुण्यांना भेटायला गेले होते, पाहुणे आहेत का व्यवस्थित? आपला काय हात लागत असतो काय शब्द त्यांच्याकडून येतो, आपला कुठं हात लागत असतो का? म्हणजे भेटायला गेलेला माणूस सगळ्यात मोठा गद्दार तोच असतो जो हे 3 शब्द, म्हणजे सगळे तसे असतात असं नाही, परंतु बऱ्यापैकी 50% भेटायला गेलेल्या माणसाची हीच वाक्य असतात. पेशंटला म्हणायचं, नाही नाही तुम्ही आता ठणठणीतच होणार. पेशंटच्या मुलाला दरवाज्यात आल्यानंतर म्हणायचं, कळवा मग आम्हाला. आणि घरी आल्यानंतर घरच्यांना सांगायचं, आपला कुठं हात लागत असतो का? म्हणजे भेटायला जाणाऱ्या माणसांची ही भूमिका आहे. परंतु माझा मुद्दा इथं होता की गरुड स्वतःच्या आईला विचारायचं, आई आज कोण भेटायला आलं होतं का? आई सांगायची, आज अमका आला होता, उद्या तमका आला होता. एक दिवशी असं झालं की गरुड घरी गेला आणि गरुडाने आपल्या आईला विचारलं, आई तुला भेटायला कोण आलं होतं का? आईनं सांगितलं, आलं होतं एक पाहुणं. कुण्या गावचं? ती म्हणली, पाहुणं तुम्ही कुण्या गावचं? मी हे विचारलंच नाही, कोणत्या गावचं होतं काय माहीत, परंतु एक पाहुणा होता. म्हणले, पाहुणा कसा होता? कधी कधी पाहुणा अनुमानावरून सांगतो येतो, परंतु पाहुण्याचा अनुमान ज्यावेळेस गरुडाने आईला विचारलं त्यावेळेस गरुडाच्या आईनं सांगितलं, पाहुणा धिप्पाड होता, भला मोठा पाहुणा होता. बर आणखी? अहो काळा भंगार होता. काळ्याला हे भंगार विशेषण कधीपासून लागलं काय माहित, पण काळा कुळकुळीत होता, काळा भंगार होता. बरं आणखी कसा होता? अहो त्या पाहुण्याचं मिश्याचं आकडं असं होतं. बरं ठीक आहे, ही 3 कारणं त्या पाहुण्या समज. गाडी कोणती होती ती सांगा. आई म्हणली, गाडी काय कोणती होती कंपनी नाही सांगता येईल, कारण आता बऱ्याच गाड्या निघाल्या. परंतु म्हणले रोजच्या पाहुण्यांसारखी गाडी नव्हती, त्याची गाडी होती हालगाट, म्हणजे हाल्या. हाल्या माहित आहे ना? होय तात्या? म्हणजे हाल्यावर बसून. हा म्हणले मग हा पाहुणा मात्र नवीन आहे. मग गरुडाच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा पाहुणा नाही. मग आईला विचारलं, मग पाहुणा आला होता काय तुला म्हटला? तिनं सांगितलं, काहीच म्हटला नाही, फक्त माझ्याकडे बघून हसला आणि निघून गेला. बघा बुवा सांगायचे, बुवा मोठी माणसं कधी सहज हसत नाहीत, आणि जे सहज हसतात ती कधी मोठी होत नसतात. मोठी माणसं कधी सहज हसत नाहीत, आणि जी माणसं कशालाही हसतात त्याचं लोक फक्त वापरच करून घेतात, कारण हसवण्याकरता हा बरा आहे. त्यामुळे मोठी माणसं कधी सहज हसत नसतात, आणि सहज हसतात ती कधी सुद्धा मोठी होत नसतात. विठ्ठल. मग गरुडाने आईला विचारला, ग आई तो भेटायला आलेला माणूस साधा सुद्धा नव्हता, तर साक्षात यमराज होता, आणि तो यमराज होता. आता तो तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण मला सुद्धा पट्ट्याला गरुड म्हणतात. माझा वशिला एवढा मोठा आहे की माझा वशिला डायरेक्ट देवाबरोबर आहे. बाबा ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला आपण व्यवहारात म्हणतो. परंतु त्या ठिकाणी गरुडाला सुद्धा अहंकार झाला आणि सांगितलं, आई तू घाबरू नको, जो तुला न्यायला येणार आहे ना त्याच्या मालकाबरोबर माझा वशिला आहे. म्हणजे यम तुला न्यायला येणार आहे, पण यमाच्या मालकाबरोबर माझा वशिला आहे, कारण मी त्याचा ड्रायव्हर आहे. कितीतरी ड्रायव्हर असला तरी ड्रायव्हर फक्त गाडीला राहतो, पायलट दुसरीच असतात. म्हणजे ड्रायव्हरच्या ठिकाणी राहतो. परंतु यमाचा जो कारभार होता चोख होता. गरुडानं काय केलं, आपल्या आईला पाठीवरती बसवलं आणि हिमालयाच्या गुहेमध्ये घेऊन गेला, आणि गुहेमध्ये घेऊन गेला, आईला तिथं ठेवलं, आणि पुन्हा देवाकडं आला, भगवान विष्णूकडं आला.
पाहिलं आणि 4-5 दिवसांनी म्हणलं आता आईला भेटून ये, आता कोण जाणार आहे तिथं. परंतु तिथं गेल्याच्या नंतर आईचा मुर्दा पडलेला होता आणि मग त्यानं येऊन विचारलं, यमा, कदाचित तो यमावरतीच आलेला असावा. त्याला सांगितलं, यमा, माझ्या आईला तू भेटायला करेवाडीत त्या दिवशी आला होता. करेवाडीत नको सांगायला, कालचं सांगायचं. काल मला जरा एका डोळ्याने कमी ऐका येतं. म्हणजे त्या गावामध्ये तू माझ्या आईला भेटायला आला होता. ठीक आहे, आईला भेटला याच्याबद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट याचं वाटतं की माझ्या आईकडं तू बघून हसला का. त्यावेळी मात्र यमाने उत्तर दिलं, यमा, तुझ्या आईचा मृत्यू हिमालयाच्या गुहेत असताना तुझी आई अजून इथंच काय करत होती म्हणून मी हसलो. मग गरुडाच्या लक्षात आला, आपण जर आईला नेलं नसतं तर आई मेली नसती. परंतु काय असतं, किती वेळा माणूस म्हणतो, हा त्यांनी जर तसं केलं नसतं ना ते मरतच नव्हतं. परंतु काय नाही, ज्या दिवशी ठरलंय, ज्या ठिकाणी ठरलंय त्या गोष्टीवरती माणूस जातोच. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा या ठिकाणी या मृत्यूलोकामधले आपण मरत असतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मरणाला सुद्धा मारून टाकलं. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, हा मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले. मज केले आमरा, मज केले आमरा, दाव पुसले बुडा पुसले, दाव पुसले बुडा मज केले आमरा, मज केले आमरा, दाव पुसले बुडा पुसले, दाव पुसले बुडा महाराज म्हणतात, आम्ही मरणालाच मारून टाकलं. त्यामुळं मरण माझे मरून गेले, मज केले अमर. या जगामध्ये फक्त संत महात्मे क्रांती करू शकतात. तुम्ही आम्ही किती जरी मरणाला मारायचं ठरवलं तर आपण रोज मरत असतो. बघा, माणसाचा शरीर प्रत्येक मिनिटाला मरत असतं. का मरत असतं की माणसाच्या शरीरामध्ये मृत्यू हा निश्चित आहे. आणि नुसता मृत्यू मरत नाही तर शरीराला घेऊन प्रत्येक क्षणोक्षणाला मृत्यू होत असतो. बघा, क्षणोक्षणाला मृत्यू कसा येतो याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर माणसाने 5 वर्षापूर्वी काढून ठेवलेला फोटो पाहायचा आणि 5 वर्षानंतर आपला फोटो पाहायचा, आपल्यालाच विश्वास बसत नाही. एक जणाचा फोटो काढला होता आणि फोटोवरती त्या फोटो मेकरनं काय केलं होतं, एका कोपऱ्यामध्ये जन्मदिनांक 19/6/1972 असं लिहून ठेवलं होतं आणि तो फोटो समोर लावला होता आणि त्याच्या पुढं दुसरं एक अक्षर लिहून ठेवलं होतं, मृत्यू दिनांक डॅश डॅश. मग त्या फोटोवाल्यानं विचारलं, का रे माझ्या फोटोच्या पुढं तू जन्म दिनांक लिहिलं आणि हे डॅश डॅश का सोडलंय, रिकामी जागा का सोडली. काय म्हणले, पुढच्या फोटोवाल्याची 2 अक्षर कमी केली एवढीच. म्हणजे आपलं सुद्धा तसंच झालंय. आपला फोटो आता जन्मदिनांकाने काढून तयार आहे, फक्त आता पुढची तारीख काढून डॅश करायचं राहिलंय. म्हणजे त्या जसं फोटोचं तयार आहे तसं तुमचा आमचा सुद्धा फोटो तसाच आहे, फक्त आता डॅशचा जो अर्थ आहे तो ज्याने त्याने ज्या त्या वेळेला करून घ्यायचा आहे. म्हणजे मृत्यू ही निश्चित आहे. परंतु तुकाराम महाराजांनी या मरणावरती सुद्धा क्रांती केली. काय क्रांती केली की आम्हाला मरावंच लागणार नाही, अशी क्रांती तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. न लगे मरावे, न लगे मरावे, लगे मरावे, लगे मरावे,
महाराज म्हणतात सगळ्यांना जरी मरण येत असलं तरी आम्ही मात्र न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. माणसाला वाटतं मरण बाकीच्यांना येणार आहे, मला मात्र मरणच येणार नाही असं माणसाला वाटतं आणि माणूस उन्मत्तपणाने वागत जातो. उन्मत्तपणाने जरी वागला तरी उलट मरण थोडं लवकर येईल, कारण अधर्म झाला म्हणजे गाडा भरायला की मात्र त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. माणसाला असं वाटतं की या जगात सगळे मरणार आहे, मी फक्त जिवंत राहणार आहे. परंतु तुकाराम महाराज म्हणतात माणसाच्या जीवनाचा आणखी जर विचार केला, एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं शरीर थर 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 कापतंय, आता 4-2 महिन्याचा सोबती असं जरी झालं असलं आणि जर घराचं काम चालू असलं तर त्या घराच्या फाउंडेशनवर जाऊन उभं राहतं. आता ह्याचं फाउंडेशन सगळं हालतं, परंतु त्या घराच्या फाउंडेशनला जाऊन म्हणणार सिमेंट जरा क्वालिटीचं वापरायला पाहिजे होतं, कारण अजून 100 वर्ष याला धोका नसायला पाहिजे. याचं उत्तर तुकाराम महाराज देतात, मरो टेकले शरीर पाया शोधून बांधी घर. महाराज म्हणतात तुमचं फाउंडेशन सगळं हालतंय आणि तुम्ही घराचं फाउंडेशन पक्क करायला चालला, पण तुमच्या शरीराचा विचार करा. तुमचं शरीर प्रत्येक क्षणोक्षणाला मरत आहे. परंतु तुकाराम महाराज म्हणतात तुमचं जरी सगळ्यांचं शरीर तसं असलं मला मात्र मरावं लागत नाही. न लगे मरावे, का मरावं लागत नाही? त्याचं उत्तर असं आहे की महाराज म्हणतात ऐसा ठाव दिला देवे. देवाने मला अशी जागा दिली त्यामुळं मला मरावं लागत नाही. बघा देवानं तुकाराम महाराजांना कशी जागा दिली याचं जर चिंतन करायचं झालं तर अशी जागा दिली की मरावंच लागणार नाही. मग तुम्हाला आम्हाला मात्र मरावं लागतं. संतांना का मरावं लागत नाही? त्याचं कारण असं आहे की संतांनी देवाचा जे जागा देण्याकरता भांडवल लागतं ते भांडवल संतांच्याकडे आहे. काय भांडवल आहे? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या मला मरावं लागत नाही. त्याच्याकरता काय झालं तर देवाने माझ्यावरती उपकार केला. काय उपकार केला? तुकाराम महाराज म्हणतात देवानं माझ्यावरती उपकार केला, पण उपकार करण्याकरता तुम्ही काय केलं? एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती उपकार करण्याकरता आपण सुद्धा त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. नुसतंच माणसं दुसऱ्याने आपल्यावरती उपकार करण्याची भाषा ठेवतात, परंतु आपण मात्र दुसऱ्यावरती उपकार करत नाही. बघा, उपकार
ही गोष्ट माणसाला फक्त दुसऱ्याकडूनच अपेक्षा असते, स्वतः मात्र अहो पंगत घाला ही म्हणायची जबाबदारी कोणावर आहे? त्यांनी कधीतरी घालावी ना. किंवा एखादी गोष्ट करत असताना हरिपाठ करा ही कोणी म्हटलं पाहिजे? जो दररोज हरिपाठ करतोय त्यांनी म्हटलं पाहिजे. ज्याचा हरिपाठच पाठ नाही त्याने कीर्तनामध्ये म्हणा देवाचे द्वारी उभा क्षण बरे. एकदा का ज्ञानदेव म्हणेपाशी गेलं की डायरेक्ट वैकुंठ भुवनी घरच करतोय. म्हणजे हरिपाठ करा, ज्याचा हरिपाठ पाठ आहे त्यांनी म्हटलं पाहिजे. आता आपल्याला सवय लागली कोणाच्या मुखातनं काही ऐकायची, त्यामुळे तो भाग वेगळा आहे. परंतु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी न लगे मरावे, मरावं लागत नाही महाराज म्हणतात. का तर फक्त तो अधिकार महाराजांचा आहे. त्याकरता महाराजांनी काहीतरी केलं पाहिजे. काय केलं महाराजांनी? वागविला मोनकंठी. माझ्यावरती तुकाराम महाराज देवाने उपकार केला म्हणतात. का उपकार केला? तर उपकार करण्याचं कारण असं आहे की देवाने माझ्यावरती उपकार केला, त्याच्याकरता मी देवाचं काय केलं तर अखंड नामस्मरण केलं. माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी. ठीक आहे, अखंड नामस्मरण केलं, पण ह्याचा फायदा काय झाला? तुकाराम महाराज म्हणतात मला देवानं इकडं तिकडं जागा दिली नाही, स्वतःच्या घरीच देवाने मला जागा दिली. हा माझ्यावरती उपकार केला. अभंगाच्या 3ऱ्या चरणात घरी दिला ठावा, 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 घरी दिला अवघा सकळ हिरे वावे, अवघा सकळ हिरे वावे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी तुकाराम महाराज म्हणतात देवानं माझ्यावरती उपकार केला. काय उपकार केला? की मला शरीर न सोडता वैकुंठाला जाता आलं. आता ज्याला काहीच तुकाराम महाराजांचं माहित नाही, ज्याने कधी कीर्तनच ऐकलं नाही, ती म्हणते महाराज लोक ह्यात घुसखोरी केली, कधीतरी कीर्तन ऐकत जा. अहो ज्यानं कधीच कीर्तन ऐकलं नाही ती म्हणतं तुकाराम महाराजा खून झालाय. कधीतरी तुकाराम महाराजाला अभ्यासा, कधीतरी तुकाराम महाराजांचा अभ्यास करा. तुकाराम महाराज म्हणजे काय जीवन आहे, आपण बोलतो काय, करतो काय. ज्याला कीर्तनातली काहीच अक्कल नाही ती म्हणतं कीर्तन जरा भारी झालं बरं का. म्हणजे कधी कधी त्याच्या जे मनाला वाटतं ती गोष्ट माणूस व्यक्त करत असतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात मला देवानं घरी जागा दिली. घरी दिला ठाव, घरी ठाव दिला, ह्याचा अर्थ आहे देवानं घरी जागा दिली. मग देवाचं घर नेमकं कुठं? देवाचं घर नेमकं कुठं आहे? तर देव जिथं भक्त असतील तिथं देव. म्हणजे काही लोकांचा हल्ली मुक्काम वेगळा आणि मुक्काम पोस्टचा मुक्काम वेगळा. म्हणजे तसं देवाचा सुद्धा मुक्काम नेमका कोणता? देवाचं घर नेमकं कोणतं? भक्ताचे घर हे सुद्धा काय आहे? देवाचं घर आहे. वैकुंठ हे सुद्धा देवाचं घर आहे. नुसतं एवढंच देवाचं घर सूक्ष्म नाही, तर देवाच्या घराचा विचार जर केला तर हे संपूर्ण जग काय आहे? हे संपूर्ण जगच देवाचं घर आहे. गवळणीला सुद्धा एका ठिकाणी महाराज म्हटले ना, गवळण महाराजाला म्हटले महाराज माझ्या कृष्णाला म्हणले कृष्णा माझ्या घरी येऊन दाखव. भगवान परमात्मा म्हणला देईल तोंडावरी तुझ्या बापाचे हे घर. कृष्ण परमात्म्याने सांगितलं कान पाडीत देईल, हे तुझं घर नाही. सगळं जे घर आहे ही सगळी घरं देवाचीच आहेत. घरं म्हणजे 4 भिंतीचं घर नाही. तुम्ही आम्ही सगळीजण जे आहोत
एक एक घर आहे आणि सगळी कोण आहोत तर ही सगळी देवाचीच घर आहेत. अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा, किंवा सर्वा घटी राम देहा एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी. ही प्रत्येक जी आहेत अणु अणुरे मध्ये परमात्मा आहे, रेणू रेणूमध्ये परमात्मा आहे. मग या ठिकाणी देवाने जागा दिली. घराचं लोकेशन सुद्धा सांगताना बघा कसं देवाचं घराचं लोकेशन. आपल्या घराचं लोकेशन सांगताना माणूस कसं, अहो एखादा जर चांगला प्लॉट विकायला निघाला तर माणूस त्या प्लॉटचं लोकेशन किती प्रसिद्ध करून सांगतो. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर ST स्टँड आहे, घराच्या पाठीमागं 10 मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. आणि ह्याच्यापेक्षा पुढचा शेवटचा मुद्दा सांगू, हायफाय सोसायटी. हायफाय सोसायटी म्हणजे तिथं कधीही नामस्मरण कीर्तन भजन चालत नाही. कशी सोसायटी? अशा बऱ्याच हायफाय सोसायटी इथं आहेत, परंतु कधीतरी जरा नामस्मरणाकडे वळा, कारण आपली हायफाय सोसायटी कधी गायब होईल सांगता येत नाही. म्हणून हायफाय ज्याला व्हायचं आहे त्याने कधीतरी आपल्या सोसायटीमध्ये, म्हणजे ती सोसायटी सोडून द्या, तुमच्या आमच्या शरीरामध्ये कधीतरी रामकृष्ण हरी म्हणा. आता मीडिया माझ्या समोर आहे, परंतु भविष्यवाणीचा जर विचार केला 2032 पर्यंत या जगात फक्त 65 कोटी लोकसंख्या राहणार आहे. आणि त्या 65 कोटी लोकसंख्येमध्ये 33 कोटी लोकसंख्या आपल्या भारतातली असेल. आणि त्या 33 कोटी लोकसंख्येमध्ये वाचण्याकरता कोणाकोणाचा नंबर लागणार आहे भविष्यवाणीने असं सांगितलं. जो माणूस अधर्म करणार नाही, म्हणजे एखाद्या गोरगरिबावर जो अन्याय करणार नाही, तो माणूस त्या 33 कोटीमध्ये त्याचं नाव आहे. जो माणूस नामस्मरण करेल त्याचं त्या 33 कोटीमध्ये नाव आहे. आणि जो माणूस धर्माने नीतीनं वागल तोच माणूस त्याच्यामध्ये राहणार आहे. बाकीच्यांनी 4-5 वर्ष काय असेल ते काय करायचं ते आपण ठरवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात आम्हाला देवानं घरी जागा दिली. याचा अर्थ असा आहे, एखाद्या माणसाच्या घरी गेल्यानंतर महाराज कुठपर्यंत आपण एखाद्या घरामध्ये जावं. कधी कधी त्या घर मालकालाच असा प्रश्न निर्माण होतो, हे आलंय घरी पण नेमकं माझं घर आहे का ह्याचं घर आहे हेच माणसाला काही वेळा कळत नाही. म्हणून बऱ्याच लोकांनी कामच शाळेत हलवले. म्हणजे आमचे वारकरी सुद्धा एखाद्या जर माणसाच्या घरी गेले ना तर तो माणूस म्हणतो बसा इथं, नाही नाही इथं बसतो की. अरे घर त्याचंय बाळा, तुझं नाही. परंतु तुकाराम महाराज म्हणतात देवानं आम्हाला घरी जागा दिली. घरी जागा दिली याचा अर्थ असा आहे नुसतं घरापुरती जागा दिली नाही, तर तुकाराम महाराज म्हणतात त्यानं वेगळं ठेवलंच नाही. हे घर नेमकं देवाचं घर, हे विश्वची माझे घर, हे तुकाराम महाराजांची अवस्था आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात नेमकं घरी जागा दिली कुठं, तर तुकाराम महाराज म्हणतात देवानं आम्हाला वेगळं ठेवलंच नाही, परमात्मा आणि आम्ही एकच झालो. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे एके ठाई, तुका म्हणे एके ठाई.
वागविला मोनकथे वागविला आरा वागवेला वागवेला मोला बोला वागवेला न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी या अभंगाचा विचार केलेला आहे. आता आपल्याला थोड्याशा वेळेमध्ये वर्षश्राद्ध विधीचा थोडासा चिंतन करायचं आहे आणि थांबायचं आहे. नेमकं वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय? वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे एका वर्षानं केलं जाणारं श्राद्ध, त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. परंतु सुरुवातीला मी एक मुद्दा मांडला होता की आपलं वर्षामध्ये 26वं श्राद्ध असतं, त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. मग वर्षातली बाकीची 25 श्राद्ध कोणती? तर माणूस ज्या दिवशी गेला त्या दिवशीपासून श्राद्ध चालू होतं. पहिल्या दिवशी गेला त्या दिवशी पहिलं श्राद्ध केलं जातं. त्यानंतर 14 दिवसाचे 14 श्राद्ध, 12 महिन्याचे 12 आणि हे शेवटचं श्राद्ध. म्हणजे वर्षामध्ये असे प्रत्येक श्राद्ध आहेत. त्याचं चिंतन करत असताना पहिल्यांदा आपल्याला हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नेमकं जन्म मरण या 2 गोष्टीचा विचार आपण केलेला आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये काही संस्कार मानलेले आहेत. त्यातला पहिला संस्कार हा गर्भाधान संस्कार आहे. त्यानंतर दुसरा संस्कार म्हणजे असे 16 संस्कार आहेत. 16 संस्काराचं आपल्याला चिंतन करण्याकरता आपल्या हातात वेळ नाही, परंतु 5-10 मिनिटामध्ये आपल्याला थोडंसं जन्म आणि मरण याच्या 16 संस्कारातील काही संस्काराचं चिंतन करायचं आणि पुढं जायचं आहे. त्यामधला जन्म हा पहिला संस्कार आहे. परंतु जन्माच्या अगोदर एक संस्कार केला जातो, त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. गर्भाधान संस्कार का करावा? त्याचं कारण असं आहे, गर्भाधान संस्कार जर केला तर गर्भाधान संस्काराच्या अन्नदानाचं पुण्य आपल्या होणाऱ्या बाळाला अपंगत्व घालवतं. म्हणजे त्या अपंग शरीर जर जन्माला येणार असेल आणि त्या जर बाळाचं आपण गर्भाधान म्हणजे डोहाळं जेवण ज्याला म्हणतो हा विधी जर केला तर गर्भातल्या मुलाचा अपंग मुलगा जरी जन्माला येणार असेल आणि त्या दृष्टीनं जर अन्नदान झालं तर त्या मुलाच्या शरीरातलं अपंगत्व संपून जातं. म्हणजे गर्भाधान संस्कार किती महत्त्वाचा आहे. त्यानंतर गर्भाधान संस्कार करण्याचं दुसरं मोठं कारण असं आहे, जर गर्भाधान संस्कार केलं तर त्या मुलगा मतिमंद जरी जन्माला येणार असेल तरी तो ज्ञानवान जन्माला येतो. म्हणून माणसाने गर्भाधान संस्कार करावा. त्यानंतर आता मध्ये काही संस्कार आहेत, त्याच्यामध्ये कर्णवेद नावाचा एक संस्कार आहे. कर्णवेद
या शब्दाचा अर्थ आहे कानाला होल पाडणं. म्हणजे अलीकडे आपण बाळी घालण्याकरता जो प्रयोग करतो त्याला सुद्धा कर्णवेध संस्कार म्हणतात. म्हणजे कानाला होल, आता तो मिरवण्याकरता आहे का श्रद्धेकरता आहे तो भाग वेगळा, परंतु कानाला होल पाडणं हिंदू धर्मामध्ये तो सुद्धा एक संस्कार मानलेला आहे. कानाला होल पाडलं तर काय होतं, आपल्या शरीरामध्ये जेवढा राग निर्माण होतो सगळा राग साचवण्याची एकच जागा आहे, त्याचं ठिकाण म्हणजे कानाचा चोबा. चोब्याच्या ठिकाणी शरीरातला संपूर्ण राग साचतो आणि जर समजा त्या कानाला जर होल छिद्र असेल तर माणूस रागीट होण्यापेक्षा त्याचा राग कमी होण्याला कारण कर्णवेध संस्कार आहे. म्हणजे कान टोचवणं हे सुद्धा हिंदू धर्मामध्ये एक संस्कार मानलेला आहे. बघा माणसं त्याच्यावर सुद्धा गप्प बसायला तयार नाहीत. जरी कानामध्ये सगळं जरी राग जमा होत असेल, कान जर टोचवलं माणसाला आणखी राग वाढण्याकरता माणूस काय म्हणतो, काना खाली लावले. म्हणजे जिथं राग साचण्याची जागा आहे, जिथं राग शांत होण्याची जागा आहे त्याला सुद्धा माणूस सोडत नाही. शुभम महाराज नशीब गड्यांना एकाच ठिकाणी बाळे टोचवावी लागते. आमच्या माता मावल्यांचा जर विचार केला सगळ्या कानाला छिद्र पाडतात. म्हणजे एवढी कानाला छिद्र पाडल्यानंतर एवढा राग कमी होत असेल तर कानाला नाही छिद्र पाडलं तर किती राग होतो. म्हणजे कानात बाळ्या बुगड्या काय जे असेल ते सगळं जरी असलं तरी सुद्धा एवढा राग तुमच्यात आहे. समजा जर गड्यांसारखा एका ठिकाणी होल असतं तर तुमचा किती राग झाला असता हो. मग कानाला छिद्र हा हिंदू धर्मातला संस्कार आहे. त्यानंतरचा कर्णवेध संस्कार, त्यानंतरचा आता पुढचा शेवटचा मृत्यू संस्कार सांगतो. कारण सगळे संस्कार सांगत बसलो तर तुम्ही म्हणताल महाराजाला काय संस्कार आहे का नाही, 12 वाजले की. परंतु आता आपलं 10:30 ते 12:30 टायमिंगच आहे. कारण 10ला काय तुम्ही येत नाही आणि 10ला काय आमचं चालू होत नाही. ह्याचं का कारण आहे ते कारण मी पुढं सांगतो. मृत्यू हा माणसाला अर्ध आयुष्य झालं की माणसाचा मृत्यू यायला चालू होतो. बघा आपल्या शरीरामध्ये 5 वायू आहेत, 5 प्राण आहेत, म्हणजे 5 तत्व आहेत. 5 तत्वातला एक तत्व कमी झाला. पहिली गोष्ट म्हणजे वायूचे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये कमी दिसायला लागणं, समजायचं तेज नावाचं तत्व आपल्या शरीरामधून कमी व्हायला लागलं, म्हणजे आपला अर्ध आयुष्य झालं. दुसरी गोष्ट कानाच्या डोळ्याच्या जवळ काळं काळं जर तयार व्हायला लागलं तरी समजायचं आपलं अर्ध आयुष्य हरी महाराज झालं. म्हणजे असे अनेक त्याची कारणं आहेत. सगळे काही एका कीर्तनात सांगणं होत नाही म्हणून आपण थोडंसं धावतं सांगू. त्यानंतर 5 गोष्टी माणसाला सांगून देतात आपलं आयुष्य कमी झालं. परंतु आता ज्या दिवशी मरणार आहे ती शेवटची गोष्ट. आता त्याच्यामध्ये 9 दिवस अगोदरचा एक संकेत आहे. 3 दिवस अगोदर कळतं कधी मरणार आहे आणि ज्या दिवशी आपण मरणार आहे त्या दिवशी सुद्धा आपल्याला समजतं. म्हणजे काही खुणा अशा असतात त्या खुणा पाहिल्या की माणसाचं भविष्य कळतं. सांगू का 2 मिनिटामध्ये. बघा एखादी स्त्री जर उजवा पाय जमिनीला घासून टाकत असेल तर समजायचं तिच्या नशिबामध्ये मूलबाळ नाही. पुरुषामध्ये लयच हात हलवून बोलत असेल समजायचं हा बोल घेवडा आहे, ह्याच्यात फक्त बोलण्यातच आहे, करण्यात काही नाही. ज्याचं कान लहान आहेत त्या माणसाचं भविष्य असं सांगतं की तो आतल्या गाठीचा आहे. आणि ह्याचं आता सगळ्यात शेवटचं सांगतो. आता सगळं सांगितलं तर तुम्ही मला पुन्हा भविष्य बघाय माझ्याकडे येतात. सगळं सांगत बसत नाही. अंगठ्या शेजारचं बोट जर गड्याचं लांब असेल तर त्याची बायको त्याचं ऐकत नाही. आणखी एक सांगतो थांबतो. महिलेच्या पायातून आरपार प्रकाश जर टाचे खालून पलीकडे दिसला तर समजायचं ही बाय घर एकत्र राहू देत. आता सगळ्यालाच माहिती आहे कोणाचं काय कॅरेक्टर आहे ते, परंतु अशा काही खुणा आहेत त्यातली ज्या दिवशी मरणार आहेत ती गोष्ट मी सांगत होतो की ज्या दिवशी आपल्या नाकाचा शेंडा जर नाही दिसला तर त्याच दिवशी माणसाचा काय होतो, मृत्यू होतो. मग आता सगळ्यांनी जवळपास बऱ्याच जणांनी बघून घेतलाय. ज्याचा दिसला नाही त्याचं बघू आपण पुढच्या वर्षी. परंतु ज्या माणसाचा नाकाचा शेंडा दिसत नाही त्याच दिवशी माणसाचा मृत्यू असतो. चला मृत्यूनंतर माणसाचं काय होतं हे मला सांगायचं आणि थांबायचं आहे. मृत्यूनंतर माणसाचं जे जीवन आहे
ते जीवन कसं होत जातं. मरण आलं, मरण आल्यापासून पुढं 3 तासामध्ये त्या देहाला अग्निसंस्कार द्यायचा नाही. 3 तासाच्या आत जर तुम्ही अग्निसंस्कार दिला तर तो आत्मा पिशाच्य योनीला जातो. मग हे जे म्हणतात ना, अमावस्या दिवशी पांढरी 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 साडी घातलेली, लाल हाडळ दिसली कुठं, हे जे प्रकार आहेत ना, हे कशाचे परिणाम आहेत. तर आपण 3 तासाच्या अगोदर जर अंत्यसंस्कार केला तर त्याला पिशाच्य योनीमध्ये राहावं लागतं. म्हणून 3 तासामध्ये तो आत्मा धर्मराजाच्या नगरीच्या रस्त्याला उभा असतो. 3 तासानंतर तो आत्मा येतो आणि आपल्या पायावरती थांबतो. म्हणून लोक काय म्हणतात, काय नाही झालं तर निदान पायावरती पाणी तरी घाला. का तर त्याचं कारण असं आहे, तो आत्मा 3 तासानंतर पायावरती येऊन थांबतो. पायावरती आलेला आत्मा त्यानंतर माणसाने पायावरती पाणी घालायचं. त्या पायावरती पाणी घातल्याच्या नंतर, त्याला स्नान घातल्याच्या नंतर त्याला त्या ताटीवरती झोपवायचं. काय ताटीच की, ताटीवरती झोपवायचं. आणि ताटीवरती ताटीला लाकूड किती घ्यायचं हो. आता ह्यात बरीच ताटी तज्ञ, हे असं बांध तसं बांध. अरे जरा पुराण वाच, शास्त्र वाच, कसं बांध ते काय उठून बसतंय असं तिडा घे. परंतु तसं नाही, शास्त्र असं सांगतं 3.5 लाकूड घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे 3.5 ठीक आहे, 4 ठीक आहे, 3.5चं काय. 2 लाकडं बरोबर उभे बांधायचेत, राहिलेले एका लाकडाचे 3 भाग करून मध्ये बांधायचेत. आणि शेवटचं जे अर्धं लाकूड राहिलं त्या अर्ध्या लाकडातला एक तुकडा काढायचा आहे, त्याचं शिकाळं करायचं आहे. किती लाकडाचा शिकाळ असतो? 3 लाकडाचं. तरी सुद्धा त्यातला एक तुकडा राहतो आणि तो तुकडा म्हणजे माणसाचा देह आहे. आणि तो तुकडा त्या मडक्यामध्ये टाकायचा आहे, ज्या मडक्यामध्ये आपण विस्तव ठेवलेला असतो त्या मडक्यामध्ये. आणि तिथून पुढं तो आत्मा त्या पायावरून उठतो आणि ताटीवरती येऊन बसतो. ताटीवरती ठेवल्याच्या नंतर सगळ्याच्या पुढं कोणी चालायचं आहे हो? हा, थोरले लेखाने चालायचं. म्हणजे शिकाळी धरणारानं पुढं चालायचं आहे. शिकाळी धरणारानं पुढं चाललं तर त्याच्या मागं कमीत कमी 5 फुटामध्ये कोणी चालायचं नाही. आणि जर एखादा चाललाच तर त्या 5 फुटामध्ये 5 तत्व चालत असतात. त्यातल्या एखाद्या तत्वावरती जर तुमचा पाय पडला तर तुमच्या शरीरातलं ते तत्व निघून जात असतं. म्हणजे 5 तत्व आहेत: अग्नी, वायू, आकाश, जल, तेज. म्हणजे असे पृथ्वी, अग्नी, वायू, हे 5 तत्व आहेत. 5 तत्वामधले एका जरी तत्वावरती तुमचा पाय पडला तर समजायचं तुमचं आयुष्य कमी व्हायला लागलं. आता अर्ध्या आयुष्यातली माणसं त्या शिकाळी धरणाराच्या पुढं चालतात. आणि शोकांतिक काय शेट अशी की कीर्तनकारालाच हे माहीत नाही. ती गडीवर म्हणलं ना, आहे माझे मायेचा सागर. अरे शास्त्र सांग, तुमचं मनोरंजन करेल, पण गेलेल्या आत्म्याला जे पाहिजे ते सांगायला लावा. कीर्तनकाराला तुम्ही शहाणं करा, त्याला सांग जरा कविता बिविता नको म्हणत जाऊ. कविता म्हणून तुमचं मनोरंजन होईल. कीर्तन गेलेल्या माणसा करताय का तुमच्या करताय हो? खरं सांगा. मग गेलेल्या माणसाला इथं कविता म्हणून जर परिणाम झाला असता तर कविता म्हणून देव तिथं काय सुट्टी दिली का? अहो, जेथे कीर्तनाची जागा तिथं पांडुरंग उभा. पांडुरंग कविता ऐकायला येतो का अभंग ऐकायला येतो? अभंग ऐकायला. त्यामुळं कविता मानाचं जरा कमी. त्याला सांगा चिंतन सांगा, पण कविता कमी करा. तुम्हाला यायच्या अगोदरच लोक सांगतात महाराज जरा झटकाच झाला पाहिजे. अरे गेलेल्या जीवाला काय लागतं ते बघ. झटका तुझा होईल का? होईल की जे त्या गेलेल्या जीवासाठी पाहिजे त्याचं चिंतन. आजच्या दिवशी श्राद्धाचं चिंतन करायला सांगितलं, गाणे कविता म्हणायला नाही सांगितलं. या ठिकाणी त्या आत्म्याच्या प्रवासाचं आपण चिंतन करत होतो. चालत असताना शिकाळी धरणाराच्या मागं 5 फुटामध्ये कोणी चालायचं नाही. जर चाललं तर त्या तत्वावरती पाय लागतो आणि त्या तत्वाचा दोष त्या शरीराला भोगावा लागतो. गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतात, म्हणजे जिथं अंत्यसंस्कार करा त्याच्या अगोदर एका ठिकाणी टेकवतात. ती जागा कोणती हो? विसावा. का तर विसाव्याच्या ठिकाणी आपण काय टाकतो? खडे टाकतो. खडे काय सांगतात? खडे असं सांगतात, म्हणजे माणसाने टाकले पाहिजे. काही लोक टाकतच नाहीत. खडे असं सांगतात की या गेलेल्या आत्म्याने माझं खडा सुद्धा नेलेला नाही, म्हणून त्या ठिकाणी खडा टाकायचा असतो. जर तुमचं त्यानं काय नेलं असेल तर मात्र तुम्ही खडा टाकू नका. पण गेलेल्या आत्म्याने जर तुमचं काहीच नेलं नसेल तर त्या ठिकाणी विसाव्याच्या जागेवर खडा टाकायचा असतो.
त्या खड्याचा विसावा आहे. आता आपल्याला थोडंसं धावतं उरकायचं आहे. त्या ठिकाणी त्याचा पुढचा जो प्रवास आहे, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार द्यायचे, अंत्यसंस्काराची जी जागा आहे ती जागा कशी असली पाहिजे, तर दक्षिण उत्तर जागा पाहिजे. म्हणून स्मशानभूमी सुद्धा बांधणारे दक्षिण उत्तर बांधतात. का दक्षिण उत्तर बांधतात, तर गेल्यानंतर त्या आत्म्याचा प्रवास दक्षिण दिशेला चालू होतो, उत्तर दिशेला होत नाही. म्हणून दक्षिणेला डोकं करायचं आणि दक्षिणेला डोकं करून ठेवल्यानंतर अग्निसंस्कार द्यायचा. अग्निसंस्कार कोणत्या बाजूने द्यायचा आहे? अग्निसंस्कार जर आग्नेय दिशेनं दिला तरच त्या आत्म्याला सद्गती मिळते. आम्ही कुठे सांगतो लावट आयरन दे पेटवून, कुठे बी नाही. त्याचा अग्निसंस्काराची दिशा ठरलेली आहे. ती दिशा आग्नेय दिशेनं अग्नी दिला पाहिजे. इतर दिशेनं जर अग्नी दिला तर पू नावाच्या नरका, पू नाम त्राय येते, पुत्राला त्या नरकाचा दोष लागतो. म्हणून अग्निसंस्कार आग्नेय दिशेनं द्यायचा आहे. मग आग्नेय दिशेनं संस्कार दिल्याच्या नंतर त्याचा पुढचा संस्कार असा आहे की त्याला किती प्रदक्षिणा घालायच्या असतात? 5 प्रदक्षिणा. 5 प्रदक्षिणा कोणाला घालायच्या असतात, तर 5 तत्व त्या देहाच्या बरोबर आलेले असतात. पहिली प्रदक्षिणा घातली की 1 तत्व निघून जातं. अशा 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर ते 5ही तत्व तिथून निघून जातात. आणि मग 5 प्रदक्षिणा संपल्या की खांद्यावरती घेतलेलं मडकं पाठीमागं सोडून द्यायचं असतं. ते मडकं सोडल्यानंतर मडकं आपल्याला काय सांगतं? फिरविला घट फोडला चरणी महावाक्यधनी बोंब केली. म्हणजे घट फिरवायचा आहे आणि बोंब मारायची. बरोबर आहे का? का मारायची? त्याचं कारण असं आहे, ही 5 तत्व निघून गेली, तुझ्या नावाने आता आम्ही बोंब ठोकली. आतापासून तुझा आणि माझा संबंध फक्त माझे पितर म्हणून आहे, या घरातला सदस्य म्हणून नाही. म्हणून बोंब ठोकायची. आपल्याला फक्त तेवढंच माहिती आहे, ठोक बोंब. का बोंब ठोकायचे? तर तुझा आणि माझा संबंध संपला म्हणून. त्यानंतर त्या आत्म्याच्या प्रवासामध्ये पुढचं चिंतन असं आहे की पुढच्या चिंतनाचा विचार जर आपण केला तर पुढच्या चिंतनामध्ये तो आत्मा त्या ठिकाणून निघतो. पण निघत असताना कधी उठायचं? आग्नेय संस्कार द्यायला गेलेल्या माणसाने उठायचं कधी? तर ज्या वेळेस डोक्याचा बार होतो, म्हणजे आवाज येतो, त्यावेळेस माणसाने तिथून निघायचं. का निघायचंय? तर डोक्याच्या ठिकाणी जो काय टाळू नावाची जागा आहे, त्या टाळूच्या जागेवरून आत्मा आत आलेला असतो. आणि ज्यावेळेस टाळू फुटली जाते त्या टायमाला तिथून निघण्याला आपल्याला परवानगी आहे. तिथून निघायचं. निघाल्यानंतर घरी जायचं. घरी गेल्यानंतर तो 3 दिवस तो आत्मा आपल्या जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये फिरत असतो. 3 दिवसांनी सकाळी सूर्योदयाच्या वेळी तो आत्मा पुन्हा आपल्या घरी येतो. आणि घरी आल्यानंतर तो सावडण्याचा कार्यक्रम आहे बघा. सावडायच्या वेळी सुद्धा त्याला जे आवडत होतं ते सगळं ठेवायचं, कारण तेवढाच दिवस त्याला खाण्याचा राहिलेला असतो. यमराजाने त्याला, तुला जे आवडतं ते खाण्याकरता 1 दिवस शिल्लक आहे, तो कोणता दिवस आहे याचं चिंतन यमराजाने करून दिलं. ज्या दिवशी तुझा 3रा दिवस असेल त्या दिवशी तुला खाण्याचा अधिकार आहे, असं त्या 3ऱ्या दिवशी. म्हणून जर गेलेल्याला गायछाप आवडत असेल आणि तुम्ही जर हरे कृष्ण ठेवले तर कदाचित त्याला आवडू शकणार. गेलेल्याला जर भलतसलत आवडत असेल आणि तुम्ही जर नाही ठेवलं तर त्याचा दोष लागल्याशिवाय, म्हणजे अशी त्याची कारण आहेत. म्हणून तो दिवस त्या आत्म्याकरता मिळालेला असतो. म्हणून त्याला जे आवडतं ते 3ऱ्या दिवशी दिलं पाहिजे. आता तिथून पुढचा 7 दिवसाचा प्रवास आहे. 7 दिवसामध्ये तो आत्मा आपल्या घरामध्ये थांबतो. परंतु 3ऱ्या दिवशी तो खडा आहे, खडा, त्या खड्याला काय म्हणतात? आस्मा. त्याला आत्मा म्हणतात, परंतु आस्मा हा त्याचा अपभ्रंश झालेला शब्द आहे. तो खडा घ्यायचा आहे आणि काय करायचंय? ईदी मार्ग का करायचं असं ना. परंतु तो खडा घ्यायचा आहे, बाबळीच्या झाडाला बांधायचा नाही. आणि जर एखादा बांधायचं म्हटला तर त्याला शास्त्र सांगा, तो खडा म्हणजे त्या देहाला डाव्या अंगठ्या एवढं शरीर प्राप्त झालेलं असतं. त्याला जर तुम्ही बाबळीच्या झाडाला बांधलं तर त्या आत्म्याला 10 दिवस उलट टांगल्याचा दोष लागतो. त्याकरता यमराजाने त्याला उशाप दिला आहे. गरुड पुराण नावाचं शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये याचं चिंतन आलेलं आहे. तो खडा घरी घेऊन यायचा आहे आणि घरामध्ये फक्त जे देवघर आहे त्या खोलीमध्ये तो खडा न्यायचा नाही. इतर ज्या बैठक रूममध्ये सर्वजण आपण बसतो त्या बैठक रूममध्ये तो खडा ठेवायचा आहे. त्याचं पुण्य इतकं आहे. त्या खड्याला जर 7 दिवस म्हणजे सावडलेल्या दिवसापासून 10व्यापर्यंत सकाळी सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची, ताजं पाणी घ्यायचं आहे
आणि उजव्या हातानं डाव्या अंगठ्यावरती ते पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यानं डाव्या अंगठ्यानं जर त्या खड्याला आंघोळ घातली तर एवढं पुण्य आहे की ते पुण्य महत् पुण्य त्याला म्हणतात. ते महत् पुण्य मोजता येत नाही एवढं पुण्य आहे. कारण तो खडा नसतो, साक्षात आपले गेलेले वडील त्या ठिकाणी असतात आणि त्या वडिलांना 7 दिवस आंघोळ घातलेल्याचं पुण्य लागतं. तो खडा झाडाला टांगायचा नाही. झाडाला जर टांगला तर 7 दिवस त्यांना उलट टांगलेल्याचा दोष लागतो. जुने लोक झाडाला का टांगायचे तर जुन्या लोकांना असं वाटायचं ते घरात आलं तर काय होईल. अरे ते घरातलंच आहे, त्याचंच आहे हे सगळं. तेच गेलं म्हणून तुम्ही रडताय आणि त्यालाच घरात तुम्ही घ्यायला नकार देत. ते घरात दोष देत नाही. त्या आत्म्याला दिसतं अरे मी तर ह्यांच्यासमोर हे माझ्याकरता का रडतात. त्या खड्यातून ते पाहत असतं. म्हणून भेटायला जाणाऱ्याने 10 दिवसाच्या आतच गेलं पाहिजे. कारण त्या आत्म्याला तो आत्मा दिसत असतो कोण आलंय कोण गेलं. कारण तो आपण जसं घरामध्ये फिरतो तसं तो आत्म्याच्या स्वरूपात घरात फिरतो आणि आपल्याला वाटतं गेलंय. त्यानंतर 10 दिवसामधला आता आणखी प्रवास आहे, पण जास्त प्रवास मी सांगत नाही, माझा वेळ संपत आलेला आहे. कारण 10:30 ते 12:30 आहे. 10व्या दिवशी तो आत्मा त्या घरी येतो. आपल्या लोकांची धुणं काढायची लयच गडबड असते. 10व्याच्या आत धुणं काढा. ऐका जरा, शास्त्र ऐका. उगाच कोणा भलतं सलतं ऐकण्यापेक्षा जरा शास्त्र ऐका. शास्त्र सांगतं 10 दिवसामध्ये तुम्ही धुणं काढायचं नाही, म्हणजे सुतक काढायचं नाही. 10 दिवसाच्या आत भावकीला सुतक काढता येतं, घराला काढता येत नाही. जी भावकी आहे त्या भावकीतल्या लोकांचं सुतक फिटतं, त्या घरातल्या लोकांचं सुतक फिटत नाही. का फिटत नाही. तो गेलेला आत्मा त्या घरामध्येच असतो. म्हणून 10 दिवसाच्या नंतर भावकीनं सुतक काढायचंय आणि 14व्याचं जेवण दिल्याच्या नंतर घराने काढायचंय, तर ते घर शुद्ध होतं. नाहीतर आत्मा घरातून सुतक काढलं म्हणता. काढलं कोणाच, आत्मा तर त्या घरातच आहे. म्हणजे 14व्यापर्यंत हा विधी आहे. 14व्या दिवशी तो आत्मा तिथून निघतो. निघाल्यानंतर त्याचे 16 नगर आहेत. त्या 16 गावांचे नाव सौरम सौरीपुरम शिताड्य नगरम ब्रह्मापुरी भोजनम, म्हणजे त्याचे 16 नगर आहेत. आता 16 नगर मी सांगणार नाही. प्रत्येक महिन्याला त्या आत्माकडून त्याला 2 मार्ग आहेत. एक देव मार्ग आणि दुसरा यम मार्ग. देव मार्ग प्रविष्टरम, यम मार्ग सुदुष्करम. चांगलं काम ज्याने केलं त्याला देव स्वतः फुलं टाकत न्यायला येतात आणि वाईट काम ज्याने केलं त्याच्याकरता 12 महिन्याचे 12 नरक आहेत. पहिली एक नदी लागते, त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. त्या नदीमध्ये फक्त आणि फक्त रक्त आहे. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या रक्ताला विसरला असाल, घरातल्या माणसाला जर त्रास दिला असेल, घरातल्या माणसाबरोबर जर किंवा एखाद्याचं रक्त पाडलं असेल, म्हणजे थोडक्यात तुम्ही स्मशानभूमी 2 आहेत महाराज. एक स्मशानभूमी गावाच्या कडेला आहे आणि दुसरी स्मशानभूमी तुमच्या घरात आहे. त्या सुद्धा स्मशानभूमीमध्ये प्रेत जळतं आणि घरातल्या सुद्धा स्मशानभूमीमध्ये प्रेत जळतं. जरा ते घरातली प्रेत जाळायचं बंद करा, नाहीतर स्मशान ते भूमी प्रेत रोपजन. स्मशानभूमी घरातली कोणची, अहो घरातली चूल ही स्मशानभूमी. प्रेताला कुठं जाळायला नाही तर गावाच्या बाहेर. आणि घरीच एखादी तुम्ही कशाचं पुण्य कशाचं पाप धर कोंबडी, ही सुद्धा स्मशानभूमीच आहे. म्हणजे तुमचं घर सुद्धा काय आहे, स्मशानभूमी आहे. निदान घरात तरी करू नका ह्यातला उशाप, म्हणजे घराचं स्मशान करू नका. त्या ठिकाणी ज्यानं हे कर्म केलं त्याला 1 महिना रक्ताच्या नदीतून प्रवास करावा लागतो. मग ते यमदंड त्याला नदीत बुडवतात. खाल्लंय का, केलंय का, हे मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. महाराज म्हणतात पहिली नदी. आता अशा 11 नद्या, त्या 11 नद्या सांगत नाही कारण आता वेळ माझी संपलेली. त्या दिवशी तो आत्मा वर्ष श्राद्धाच्या दिवशी दुपारी 12 वाजता तो आत्मा धर्मराजाच्या नगरात जातो. म्हणून 12ला फुलं टाकायचे नसतात. फुलं वाटून घ्या. 12 वाजता फुलं का टाकायची नाहीत त्याचं कारण असं आहे, 12 वाजता तो आत्मा धर्मराजाच्या नगरात जातो आणि आपण हे तर म्हणतो टाका फुलं वाजल्या 12. अरे तो आत्मा तिथं आहे, फुलं काय महाराजावर टाकता का. फुलं का 12 वाजता टाकायची नाही त्याचं कारण असं आहे, 12 वाजता तो आत्मा धर्मराजाच्या समोर जातो आणि धर्मराजा त्या ठिकाणी त्यांनी जे आयुष्यभरामध्ये जे केलं ते लिखित सगळं वाचायला लावतो. ते लिखित वाचल्याच्या नंतर त्याचा जो विधी आहे त्या विधीप्रमाणे त्याला पुढच्या जन्माची आठवण करून देतो आणि 12 वाजता तो आत्मा
त्या धर्मराजाच्या दरबारामध्ये आपण आयुष्यभर जे केलं त्याची हजेरी देत असतो. विठ्ठला आणखी कोणाकडे तरी फुलं घ्या म्हणजे लगेच होईल ते वाटायचं. त्या आत्म्याच्या दृष्टीनं 12 वाजता तो आत्मा धर्मराजाच्या नगरामध्ये जातो आणि धर्मराजाच्या नगरात गेलेला आत्मा 12:15 म्हणजे दुसरी प्रहर चालू झाल्यानंतर आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर 12 म्हणजे 12:15 ते 3:15 या वेळेमध्ये पुष्पवृष्टी केली पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ 3:15 करायचे असं नाही, 12:15च्या पुढं आणि 3:15च्या आतमध्ये फुलं टाकली पाहिजेत. कारण तो आत्मा त्या घरी एका प्रहारा करतो असतो, नुसता एकदा नसतो, तर वर्षातून 3 वेळा तो आत्मा त्या वेळेला घरी येतो. पहिली गोष्ट महालय श्राद्ध म्हणजे महाळ ज्या दिवशी आहे त्या दिवशी तो आत्मा एक प्रहर म्हणजे 12:15 आपल्या घरी येतो. दुसरी गोष्ट पुण्यतिथी, ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्या दिवशी तो आत्मा आपल्या घरी येतो. म्हणून त्या ठिकाणी या 2-3 विधी केले पाहिजेत. असं या आत्म्याचा प्रवास आहे. आता चिंतन करण्यासारखं भरपूर होतं, परंतु आपली वेळ संपून गेलेली आहे. म्हणजे 10:30 चालू झालं, 12:30 वाजल्या. कोणी म्हणायला नको महाराजांनी लय लांबवलं, कारण वेळेच्या बाबतीत आपलं परफेक्ट असतं. म्हणजे इमानदारीमध्ये मी 10:30 उभा राहिलो, आता 12:30 वाजल्या. म्हणजे आता तुम्ही सुद्धा 11 वाजता आले, आता 1 वाजता जायला काय अडचण नाही. म्हणजे सर्वांचं या ठिकाणी आपण वर्षश्राद्धाचा विधी ऐकला का, तर तुम्ही आम्ही फक्त अलीकडं कीर्तन ऐकायचं सोडून तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ऐकता, पण गेलेल्या जीवाला काय पाहिजे ते कधीतरी ऐका. गेलेल्या जीवाला नामस्मरण पाहिजे, चिंतन पाहिजे, इतरत्र नकोय. परंतु त्या आत्म्याच्या दृष्टीनं आपण चिंतन केलं, तो आत्मा इथं आला असं आपण गृहीत धरू. जे गेले ते वैकुंठवासी महादेव बाळू वायसे दादांचं आपल्या तरुण जाणं झालं. आयुष्यामध्ये त्यांनी खूप कष्ट केलं आणि कष्टाच्या जे काय संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाकरता खर्च केलं. एखाद्या घरातून वडील जाणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. वडील गेले म्हणजे त्या घराचं छत्र गेलं, त्या घरावरती कोणाचा अंकुश राहिला नाही. कारण माणूस कधी मोठा झाल्यासारखं वाटतो, ज्या दिवशी आपले वडील जिवंत आहेत तोपर्यंत माणसाला घराची जाणीव नसते. परंतु ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी घराची काय किंमत आहे हे गेलेल्या माणसाला कळत असतं. म्हणजे वडील किती महत्त्वाचे आहेत हे ज्यांचे वडील गेले त्यांनाच माहीत आहे. ज्यांना आहेत त्यांना त्यांची किंमत कळत नाही. म्हणून ज्यांचे आहेत त्यांनी त्यांची सेवा करावी, ज्यांचे गेलेत त्यांनी त्यांची पुण्यतिथी, वर्षश्राद्ध, महालय श्राद्ध म्हणजे महाळ, अक्षय तृतीयेचा नैवेद्य या गोष्टी कराव्यात. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचं आहे. आम्ही जे सांगतो संत महात्म्यांच्या चरणाजवळ बसून जेवढं शिकता आलं तेच सांगतो, मनाचं सांगत नाही. कारण पाहून या ग्रंथ करावे कीर्तन या शाखेचे आम्ही आहोत, ऐकून कॅसेट ह्या शाखेचे आम्ही नाहीत. सद्गुरू जोग महाराजांचं आहे. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराजांचं आहे. जे चुकीचे आहेत ते बुद्धीचे दोष समजा. थोडंसं चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं कदाचित तुमचं मनोरंजन राहून गेलं असेल, परंतु मनोरंजन करणारा मी महाराज नाही. मी तुमच्या कल्याणाचंच सांगणार. तुमचं ज्यात कल्याण नाही ते सांगणं माझा व्यवहारच नाही. कारण ज्याला तुमच्याकडून काहीतरी स्वार्थ आहे त्यांना मग ते तुमच्या हिताचं करावं लागतं, तुम्ही मानसाल तसं. परंतु मला तुमच्याकडून स्वार्थच नाही. मला एकच परमात्म्याची सेवा म्हणून मी हे करतो. जे झालं ते भगवान परमात्म्याची सेवा आहे. झालेली सेवा वैकुंठवासी दादांच्या चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. जे भाग्य आपल्याला या सेवेतून मिळालं ते सर्व पुण्य वैकुंठवासी दादांच्या चरणी समर्पित करू. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने दादांना आपल्या चरणावरती जागा द्यावी आणि पुढचा जो अवस्था आहे ती पुन्हा एकदा याच कुटुंबामध्ये दादांना द्यावी, एवढं परमात्म्याच्या चरणी मी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज